हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी ही सूरत न्यारी, घरी दारी रण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. परत नाही जाऊ. तुम्ही मला सांगा तुमचं नाव काय? सदानंद तुमची बहीण आहे? आहे. आली आहे का ती? हो आली आहे. नशीब माझं. काय नाव तिचं? प्राजक्ता. प्राजक्ता. तुमचं लग्न झालंय? नाही झालं अजून. तुमचं लग्न नाही झालं अजून? नाही. नाव काय म्हणाला? प्राजक्ता. या. तुमचं अजून लग्न नाही झालंय? नाही. वाव. हा? हाव. कसा म्हणजे तुम्हाला लग्नासाठी कसा मुलगा हवाय? मला माहिती आहे. मला तुमच्या डोळ्यात दिसतोय तुमच्या स्वप्नातला राजकुमार. तो असा घोड्यावर बसून येईल, दिसायला रुबाबदार, टॉल टाक हँडसम, अगदी माझ्यासारखा. बाय द वे, तुमच्या काय आवडी निवडी आहेत? हॉबीज म्हणजे तुम्हाला भरतकाम येतं? शिवणकाम? जेवण बनवायला येतं? पाककला, चित्रकला, हस्तकला किंवा नृत्यकला? मला 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 लावणी खूप आवडते. मलाही भात खूप आवडतो. भात, लावणी, भात. तशी लावणी नाही, मग कशी? मी लोककला बनते. लोक तू लोककला म्हणतायस? मी पण सेम. ह्या खुर्चीत बसून मी लोकांची सेवाच करतोस तू. म्हणजे बघा ना, म्हणजे 36 पैकी 99 गुण जुळतायत. कोणाचे? अगं
अगं वेडाबाई कोणाचे काय आपले? हा आपले हो आपले का जुळतील? अगं काय म्हणजे लग्न करायचंय ना? कोणाला? कोणाला काय वेडाबाई? आपल्याला. नाही. आता नाही कसं? आणि तसंही यंदा कर्तव्य देखील आहे मला. मला नाहीये. हो ना. काय मी काय म्हणतोय? काय कर्तव्य आहे? कर्तव्य काय आहे? कर्तव्य एक मिनिट. हा हँडसम माणूस दिसला नाही की लगेच सुरू झाले हा. आ? मी असं मला म्हणा तुम्ही कच काहीतरी. तुम्ही शांतपणे सांगा, उगाच मला असं डायव्हर्ट करू नका. फुकटची प्रलोभ आहे ना. हरकत नाही, मूळ मुद्द्यावर येऊया. मला सांगा, तुमच्यामध्ये नवरा मुलगा कोण आहे? हा नवरी मुलगी कोण आहे? ही आणि तुमच्या सगळ्यात मोठी यांच्यानंतर सगळ्यात मोठे प्रश्नचिन्ह आहे. थांबा रे थांबा, मला सांगा बाबा, तुम्हा सगळ्यांमध्ये किमान कोण तरी असा हुशार, चाणाक्ष, कुठल्याही सिच्युएशनला हँडल करणारा, किमान पहिल्या पाचामध्ये येणारा अशी एक तरी व्यक्ती आहे का? मी. हा, या सगळ्या क्वालिटी माझ्यामध्ये आहे. इकडे ये. तू हुशार आहेस, हा, हुशार आहे. कार्यतत्पर आहेस, हा, आहे. सगळ्या गोष्टीचं गांभीर्य तुला माहिती आहे. एकदम 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 म्हणजे एकदमच हुशार आहेस. हं. या जर क्वालिटी तुझ्यात नसतील तर मी तुला अशी शिक्षा देईन, असा शाप देईन की आयुष्यभर तू बाल ब्रह्मचारी राहशील. हो रे. तू मी दिलेल्या कार्यावर उभा राहू शकतोस. हा. आधी मला तुझं नाव सांग. गजोधर. हो हो, अगोदर तुझं नाव सांग. नामच सांगितलं आहे, गजोधर. काय? गजोधर. गजोधर. हा. म्हणजे अच्या ठिकाणी ग घातलेस तर लोक काय काय कुठे कुठे घालतात. गजोधर. हा. तुला लग्न करायचं आहे? हो. काय? हा, पण आता करायचं आहे. आता करायचं आहे. काय आता करायचं? आता करायचं लावलंय. काय काय झालं? काय प्रॉब्लेम काय? हा? आपण 4 लोक नको ना. 4. पण झालं काय? साहेब तू बस मी सांगते त्यानं का नाही माझ्यासाठी आता हिरव्या बांगड्या घेतल्या नाही हो, साडी घेतली नाही. नाही, तुम्ही ऐका ना माझं. बांगड्या आहेत का बघा, हिरव्या हे- बांगड्या तरी घेतल्यात का? नाही हे दुःख दुःख म्हणजे किती दुःख. होय का? आता काय सांगू तुम्हाला? त्याला म्हटलं साधी साधी 2 लाखाची पैठणी करतात, ते मी नाही केलं. मला एवढं दुःख होतंय. स्त्री जातीची अशी होणारी अवहेलना मला बघवत नाही. दोन काय, मी तुम्हाला 5 लाखाची पैठणी देईन. एवढंच नाही, माझ्याकडे 25 तोळ्याचं मंगळसूत्र आहे. तुमच्यासाठी गळ्यात चेन आहे, बोटात अंगठी आहेत, पायात जोडवी आहेत. आणि यंदा मला कर्तव्य पण आहे. सरकारी नोकरी आहे, गाडी आहे, बंगला आहे, बंगल्या पुढे गार्डन आहे, गार्डनवर झोपाळा आहे. आणि एवढंच काय तर मला शाहरुख खान देखील करता येतो. शाहरुख खान नाही येत. करून दाखवा ना जरा. आवडेल तुम्हाला? होय की आवडेल तुम्हाला? होय. शाहरुख शाहरुख शाहरुख. शाहरुख की. नाव काय म्हणालात तुमचं?
चंपा कच होत आहे चंपा. राहुल तुमचं हे झालं असेल तर मला एक सांगा, मुलगा कोण आहे? मी मुलगा, ही मुलगी लावा लग्न. काय चालवलं आहे नाही, तुम्ही? तसं नाही. तुझं काय चाल, तुला तर घरीच बघतो आहे. ते काय काय आहे तुमचं? हा? वा मागे. अहो यांचं लग्न नाहीये. अरे मग कोणाचं लग्न आहे या ठिकाणी? अरे एक माणूस लग्नाला तयार झाला होता, त्यांचं पण लग्न नाही लावायचं असं तुम्ही म्हणताय? अरे व्हॉट नॉनसेन्स. मला सांगा, मुलगा कोण आहे? नवरी मुलगी कोण आहे? साक्षीदार कोण आहे? अरे मग एवढा वेळ लग्न का लागत नाहीये? हे तुम्ही आम्हाला विचारा, काय लग्न लागते? सोबत तू टाइमपास करतोय, लग्न कोण लावणार आहे? अरे काय यार, किती वेळ लागणार आहे? किती गडबड हिच्यासोबत तू टाइमपास करतोय, हे तुला चालतोय. तू हिच्यासोबत टाइमपास करतोय, तू हे तुला चालतो आहे. इंजेक्शन काय चाललंय? मामा, सिमरनच्या बाबांना बोल. आणि तुम्ही आता फक्त माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. हा नवरा मुलगा, माहिती मला. ही नवरी मुलगी, हा ते पण माहितीये मला. या दोघांचं लग्न लावायचंय आपल्याला. अच्छा, हेही माहितीये मला. आले आले हरिबाबा आले. आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी, यावर सही कर. बाबा, तुम्ही साक्षीदार म्हणून सही कर. जोरात वा वा वा. आजी, हो. आता नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघांनीही उभे राहा आणि एकमेकांच्या गळ्यात हार घाल. मामा हार कुठे? अरे हार दे. अरे हार के बाद जीत है मामा यार. हार दे. हार दे बा. एकदा तर झाला. हा झाला झाला. अरे वा. तू पुढे गेलास, सुखी राहा. वा, 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 वा. झालं. लग्न झालं पण. हो, एवढं सोपं होतं हे? काका, आता तुम्ही या दोघांना तुम्ही पती पत्नी झाले आहात असं म्हणताय की तेही मी? मला म्हणजे काय नाही, पण मला एक प्रश्न पडलेला आहे. तुमच्यात नवरा मुलगा कोण आहे? जानू. वा, रूम एकदम मस्त सजवली, बेड पण एकदम छान सजवलं. आणि सिमरन तू
तू काय एकदम हिंदी फिल्म सारखी घुंगड घेऊन बसलीस? अच्छा, हे सगळं नक्की अनन्याने केलंय. ही पोरगी पण ना, खरं तर आपण दोघं चांगले मित्र झालो. मी काय तुझा चेहरा बघितला ना असं नाही, पण अनन्याचं बरोबर आहे. हे घोंगट वगैरे ना, ह्याच्यामध्ये थ्रिल असतो. हा एक वेगळा अनुभव आहे. आपले रीतिरिवाज, परंपरा, हे सगळं एकदम सुंदर असतं ग. मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. सिमरन, आता मी तुझं घुंगट उचलतो आणि मग तुझा चेहरा बघतो. हळूहळू तुझा घुंगट वर घेऊन तुझं मुखकमळ बघतो आणि मग तुला घट्ट मिठीत घेतो. अगं तू काहीच बोलत नाहीयेस. तू आज फक्त लावण्याचं ठरवलंयस का? हरकत नाही, पण मी लाजून चालणार नाही. नाहीतर मग अख्खी रात्र लावण्यातच जाईल. अनन्या हिया माझी अनन्या. सीमा, तू इथे काय करतेस? आणि सिमरन कुठे आहे? सिमरन, सिमरन, सिमरन. माही, मी इथेच आहे. काय? माही, माझं ऐक. सीमा आणि सिमरन वेगळ्या नाही आहेत. मी सीमा रूप पालटून सिमरन बनले होते. सीमा, अनन्याची मैत्रीण सिमरन ती कुठे आहे? कुठे आहे? अनन्या जशी तुझी मैत्रीण आहे ना, तशी माझी मैत्रीण आहे. काय? तू मला रिजेक्ट केलंस. अनन्याने ठरवल्याप्रमाणे मी माझ्या व्यक्तिमत्वात बदल केले. तिने सांगितल्याप्रमाणे मी नटून थटून सीमाचे सिमरन बनले आणि तुझ्या समोर आले. हे सगळं अनन्याला माहिती होतं. खेळ केला तिने माझा. तिला तर मी नंतर बघेन. आता मला तुझा चेहरा नाही बघायचा. आधी तू इथून निघ, निघ. माही, वा, या पूर्ण खेळाचे प्रमुख सूत्रधार आले. मी तुझ्या बरोबर कॉलेजमध्ये काय प्रँक केला होता का ग? जो तू एवढा मोठा सापळा रचलास? कळत न कळत माझ्याकडून काय झालं होतं का? हा, की तू मला एवढी मोठी शिक्षा दिलीस? मी तुझ्याशी काहीही वाईट वागले नाहीये. अनन्या, तू सीमाला सिमरन बनवून माझ्या भावनांबरोबर खेळलीयस. कळतंय का तुला? नाही. काय? मी सीमाला सिमरन का बनवलं या मागचं कारण माहितीये तुला? मला काही स्पष्टीकरण नकोय अनन्या. तुला ऐकावं लागेल माही. हा? माही, अरे माझ्यावर विश्वास ठेव. तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे. अगदी साजेसे आहात तुम्ही एकमेकांना. सीमात सिमरन आहे हे कळाल्यानंतर तू तिला नाकारण्याचा वेडेपणा नको करूस रे. तू सीमाला पहिल्यांदा भेटलास आणि तिच्या दिसण्यामुळे तू तिला नाकारलंस, पण ती
ती तुझ्या प्रेमात पडलीये आणि ती तुझ्या रूपाच्या नाही, तुझ्या विचारांच्या, तुझ्या स्वभावाच्या, तुझ्या आवडीनिवडीच्या प्रेमात पडली. अरे मी खरंच सांगते, तुम्हा दोघांचा स्वभाव, तुमच्या आवडीनिवडी, तुमचे विचार त्यात खूप साम्य आहे रे. आणि महत्वाची गोष्ट माहितीये काय, तिचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. खूप जीव आहे रे तिचा तुझ्यावर. आणि आणि मी हे जे काही केलं ना, ते माझ्या मैत्रिणीला एक चांगला जोडीदार मिळावा, की माझ्या मित्राला एक चांगली बायको मिळावी म्हणून. माझा स्वार्थ काय सांग ना. आता तुमच्या नात्यात अडथळा एकच आहे, तो म्हणजे तुझी तथाकथित सौंदर्याची कल्पना. एक असं सौंदर्य जे आज आहे तर उद्या नाही. बाह्य सौंदर्य फार काळ टिकत नाही माही, पण प्रेम प्रेम टिकतं. तू ऑफिसला जातोस, बाहेर आजूबाजूच्या मुली बघतोस आणि त्यांना बघून तुला वाटतं की आपल्यालाही अशीच सुंदर बायको हवी. अरे पण त्या सुंदर मुली या घरात सुंदर नसतातच. त्या घरातून मेकअप करून जेव्हा बाहेर पडतात ना, त्यावेळी त्या सुंदर दिसतात. आणि तसं बघायला गेलं ना, तर जगातली प्रत्येक व्यक्ती सुंदर आहे. पण दुर्दैवाने ते बघण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. आता तुला वाटत असेल माही, मी आणि सीमाने तुला फसवलं, पण तू हा का विचार करत नाहीयेस की तुझं प्रेम मिळवण्यासाठी माझा ऐकून सीमा सिमरन व्हायला तयार झाली. तुझ्या कल्पनेत असलेलं सौंदर्य तिच्यात सुद्धा आहे, हे तिने तुला दाखवून दिलं. पण तू काय केलंस? तिला धक्के मारून हाकलून द्यायला निघालास. माही, हे बघ, मला माहितीये तू लहान असतानाच तुझे आई वडील गेले. पण अरे आज सीमा तुझी आई, तुझे वडील, तुझं सर्वस्व व्हायला तयार आहे रे. आणि तू तिला नाकारतोस. हे खरंच योग्य आहे का? सीमा, रिली सॉरी, मला माफ कर. हुशार, चपळ, खट्याळ